लय मोठं झालं नाही. जाड जर करू नका ना, एवढं वाळलं नाही. मग कट कर ना त्या बटाट्याला. बटणे बंद करून बाथरूम मध्ये पण तू साल्ट काढ. हे बघ किती. तू साल्ट काढ, मी करते जरा. मी साल्ट काढू. इथं आहे ना की डिझाईनचं कर ना. डिझाईनचं काढू काय? काढ ना, त्याला खाऊ दे. हे पण मोठंच आहे. साक्षे तू काय कर, उठ या बाथरूम मधलं नळ बंद कर आणि ती टप आहे का नाही, टपातलं पाणी अलीकडे ताणून त्या टप, मग त्यात चिप्स टाकायचे तुरटे टाकून. मी नाही करणार. भांड्याचं कॅरेट काय कर, गॅलरी मध्ये ठेव तिकडं आणि ते टप आणून आधा तिकडे ढकले आणि मग ते चिप्स फुसल्याला टाकायचे पाण्यात तुरटे ते. लागलं ना तर दमाने करायचं असतं, असं सारखं खिसल्यावर लागत नाही. मला सांगितलं लागत आहे म्हणून. बोट कापत आहे. तर बघा मित्रांनो, आज चिप्स केलेले आहेत. काल बटाटे आणले होते, तर बघा हे 25-30 किलो बटाटे आणले होते. तर एवढे बटाटे राहिलेले आहेत बाकी पाठीमागं, तर ते बटाटे चकल्या करायच्यात आणि त्यामुळे मी ठेवलेले आहेत ते बटाटे. येताना राहिलेल्या बटाट्याचे हे बघा साल्ट काढून चिप्स करून घेतलेले आहेत. एवढे 4 भांडी भरलेले आहेत. तर हे बघा, हे आपले साधे प्लेन चिप्स केलेले आहेत. हे बघू शकता साधे, हे साधे बटाट्याचे आहे. हे हांड्यात आहे ते. हा बघा खिस बनवला आहे. खिस काय वाळल्यावर खूप छान लागतो. हे बघा, ही खिसवडा बनवला आहे. आणि ही पण इकडे पातेल्यात आहेत, ते पण साधेच बटाट्याचे चिप्स आहेत. आणि ही कले बनवलेले आहेत ते मी डिझाईनचे चिप्स बनवले. तर हे बघू शकता पूर्ण एवढं बकेट हे असे डिझाईन बनवले म्हणतात. पाणी हे बघा अशी डिझाईन विकत्रीसारखी डिझाईन कुणाकुणाला आवडते. मी एक पॅकेट भरून बनवलेली प्लेन काय खिस काय बनवलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, थोडी एक बकेट ना मी अशी डिझाईनचे बनवलेलं आहे. तर हे बघा पाठीमागून कॅमेरा करून तुम्हाला मी दाखवते. बघा डिझाईन अशी बनवली. आता ह्याच्यात तुरटी टाकली. आता वाढलेले आहेत 12. तर आम्ही तिघून पटकन साल्ट काढून घेतलं, खिसून पण घेतले, खिसायचं झाले. आणि इकडं हे बघा हे प्लेन आपले, हे पण प्लेनच आहे. आणि ह्याच्यात आहे ती खिस आहे. हे बघा खिस काय असे सुरा काय टाकलेलं आहे. तर आता उद्याच्या लहाला आता तुरटी टाकून घेतलेले आहे तिन्हीत पण, कारण तुरटी टाकले ना पांढरे चिप्स होते. तर आता हे रात्रभर असेच ठेवायचे आणि उद्या सकाळी लवकर उठून वाळू घालायचे. आणि ही वाळू घालायला पण सोपे जातात. आता नुसतं गरम पाण्यात थोडं हे करायचं, उकडू टाकायचं आणि लगेच काढायचं. नाही तर चिक जावतं. हे जसं चिटकून बसतं तसं हे चिटकून बसत नाही, कारण हे बघा जाडीला जरा जास्त असतं नाही. त्यामुळे कोणाकोणाला चिप्स आवडले नक्कीच कमेंट करून सांगा आणि कसे झाले ते पण सांगा. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघा मी आता वरती स्लॅपवरती आहे. 5 वाजलेले आहेत. तर चिप्स केले होते मी, तर ती वरती वाळलेले आहेत मस्तपैकी. तर हे भरण्यासाठी आले. हे बघा. तर मित्रांनो, जी पहिला व्हिडिओ मी बनवलेला होता ती म्हणजे चिप्स म्हणजे साल्ट वगैरे खिसताना काढलेला होता, शिजवताना आणि वाळू घालताना पण नाही बनवला, कारण त्या टायमाला लाईट नव्हती आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हती, त्यामुळं नाही बनवला. तर आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी चिप्स वाळू घातलेले टाकलेत, बनवला व्हिडिओ. तर हे बघा हे मी डिझाईनचे बनवलेले आहेत. काय डिझाईनचे बनवले ते काय प्लेन बनवलेले आहेत. तर बघू शकतो हे असे डिझाईनचे बनवलेत. हे डिझाईनचे आहेत. आणि इकडं आहेत तीही आपले साधे प्लेन साधे चिप्स आहे. आणि पलीकडल्या साडीमध्ये आहेत ती ह्याचे बनवलेत, खीस बनवलेला आहे. तर
हे आहेत बघा, टोटल मिळून 25 किलोचे आहेत चिप्स. आणि काही राहिलेत बटाटे, तर ते बटाट्याचं आता चकल्या करायच्यात आणि भाजीला पण काय ठेवून द्यायचं ना, कारण चकल्या भरपूर लागतात खायला. चिप्सपेक्षा जास्त लेकर चकल्या खातात. उपास कमी असतो पण इरी खायला जास्त लेकरी करते, त्यामुळे मी चकल्या पण जास्तच करणार आहे. अरे बघा, आता ही एवढं केली चिप्स आम्हाला 2 वर्ष बघायचं काम, 2 वर्ष. कारण गेल्या वर्षी केलं नाही, त्याच्या गेल्या वर्षी आम्ही केलं होतं. तर हवडा माझा मला दाखवते मी. हा टप आहे ना, हवडा एक टप भरला होता. तर हवडा टप मला 2 वर्ष गेला चिप्सचा. जास्त काही कोण खात नाही, आणि असं इरीत लेकरं खातात, कच्चे काय खातात, शेंगदाणा ते तळून जास्त काही नाही. तर आता पहिल्या वर्षी काय संपले तर करायचे, नाही तर नाही करायचे. तर कोणाकोणाचं उन्हाळा काम चालू झालं आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आता माझे तर चिप्स झालेत बघा मित्रांनो, चिप्स झालेत. आता फक्त राहिले तर उडदाचे पापड पण बनवलेत. आता फक्त बाकी राहिले म्हणजे आंब्याचं लोणचं घालायचे. आता सध्या काय आंबे आलेले नाहीत, आणखीन खायचे तुटते ती. आणि तांदळाच्या वाफेवरच्या पापड्या बनवायच्या राहिल्यात आणि कुरवाड्या. एवढं झालं ना, आधी कुरवाड्या बनवून घेणार आहे मी, पुढल्या हप्त्यात कुरवाड्या पण बनवणार आहे. नंतर मग तोपर्यंत आंबे पण येते, नंतर लोणचं बनवायचं. आणि तांदळाच्या पापडीचा काही विषय नाही, आपल्याला बनवून घ्यायचे बाहेरून. तर वाफेवरच्या म्हणल्यावर बनवायला द्यावं लागतात, कारण तांदूळ नेऊन द्यायचे, ते बनवून देतात. चला, कोणाकोणाचं चालू झालं आहे, कोणाकोणाचं नाही. चिप्स कसे झालेत नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. चला पिल्लू, हाच बरं आहे. ती डबा आणते का तू? पिल्लू बसले आमचं मंडी घालून. चुरा करू नको ती. ते आण डबा ह्या डब्यात भरायची. हे तर बघा मित्रांनो, आता वाजले तर 5. तर मी वरती आले स्लॅपवरती. तर हे बघा, चिप्स काल केलेले मी करताना, कारण दाखवलं नाही, कारण त्यात आम्हाला मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती आणि लाईट पण नव्हती, त्यामुळं काय दाखवलं नाही. करताना बी दाखवलं नाही आणि वाळू घालताना पण दाखवलं नाही. तर बघा, आता डायरेक्ट तुम्हाला वाळू घातलेलं दाखवले, म्हणजे वाळले. आज दुसऱ्या दिवशी वाळू मस्तपैकी वाळलेत. हे बघा किती मस्त असे वाळलेत, आवाज पण येत आहे. तर हे साधे चिप्स झालेले आहेत, हे बघा साधे. आणि ही बघा ती कलर साडीवर आहेत, ती आपल्या डिझाईनचे तुम्हाला मी दाखवलेले ते आहेत. तर हे बघा, हे बघू शकता, हे डिझाईनचे झालेत मस्तपैकी वाळवा. आणि तिकडे पलीकडे टाकलेत, ती खिस राहिलेला आहे, खिस पण तसंच मस्तपैकी वाळला असं. तर हे बघा, डिझाईनचे तर लय मस्त झाले, तळले तर खूप छान लागले. हे बघा, मोडलं पण नाही तर ह्याच्यापेक्षा.